डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर 2016 साली झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झालेल्या. 2016 साली डोंबिवलीतल्या प्रोबेस कंपनीमध्ये असाच स्फोट झाला होता. या स्फोटानंतर चौकशी समितीही गठीत झाली होती, पण चौकशी समितीच्या शिफारशी अद्याप समोरच आलेल्या नाहीयेत. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. हा जो मोठातला मोठा मातीचा ढिगारा तुम्ही बघताय, तो ढिगारा काही वर्षांपूर्वी एक कंपनी होती. तुम्हाला आठवत असेल 2016 साली डोंबिवली MIDC मध्ये ज्या कंपनीमध्ये विस्फोट झाला होता तीच ही प्रोबेस कंपनी. या प्रोबेस कंपनीमध्ये देखील त्यावेळी विस्फोट झाल्यामुळे 12 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये या कंपनीच्या मालकांचा देखील समावेश होता. पण त्यानंतरची परिस्थिती तुम्ही बघताय. डोंबिवली MIDC मध्ये झालेल्या औद्योगिक स्फोटानंतर 2016च्या आठवणी जाग्या झाल्या. 2016 साली प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला, त्यात 12 जणांचे जीव गेले. पेक्षा जास्त जण जखमी झाले. अनेक जणांना अपंगत्व आलं. सरकारनं त्यानंतर एक चौकशी समिती गठीत केली, मात्र या चौकशी समितीचा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नाही. पण हा अहवाल डोंबिवलीतले सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलाय. या अहवालात नमूद असलेल्या गोष्टी अंमलात आणल्या असत्या तर परवाचा स्फोटच झाला नसता, असं राजू नलावडे यांचं म्हणणं आहे. त्या अहवालामध्ये सर्व सूचना आणि अंमलबजावणी कशा कराव्यात केमिकल कंपन्यांच्या, म्हणजे माझ्या दृष्टीने तो चांगला अहवाल होता, कारण त्याच्यात तज्ज्ञ समिती होती. पण तो अहवालाची अंमलबजावणी किंवा तो अहवाल पुढे अजूनपर्यंत काय झाला आणि काय झाला, कुठे समोर का नाही आणला, ह्याचं काय माहिती नाही. जर त्या सूचनाच्या अंमलबजावणी झाली असती तर पुढचे अपघात टाळले असते. राजू नलावडे यांनी प्रोबेस कंपनीतल्या स्फोटानंतर 6 ते 7 वर्ष नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले, मात्र आज तागायत सरकारकडून त्यांना काहीही मिळालं नाही. प्रोबेस कंपनीतल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांचा खर्च त्यावेळी सरकारनं केला, पण स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना पुढे अनेक महिने कामच मिळालं नाही. अनेकांना तर कायमचं अपंगत्व आलं. हम 3 जन थे, भागे जभी उसके बाद वो उड़ के क्या आके लगा, उसके बाद ध्यान नहीं क्या मतलब क्या तकलीफ हुआ, लेकिन वहाँ में था मैं 2-3 दिन. सरकार तो ऐसा बोला था कि मैं इलाज का पैसा दे दूंगा, इलाज का पैसा दिया नहीं और भरपाई वैसा कुछ मिला भी नहीं. खाली वो ऑपरेशन का जो लगा 2 लाख 1.5 लाख वही हुआ, बाकी दवा का पैसा हमको ही देना पड़ा. त्याच्यात असं ठरलं की या ज्या अति धोकादायक कंपन्या आहेत त्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर काढायच्या, हे एकमेव झालं. नंतर 21-22 साली परत तो विषय त्यांनी घेतला. 156 कंपन्या इथून हलवायच्या पाताळगंगाला किंवा इतर ठिकाणी ठरलेलं. पण त्याच्यानंतर ह्या सरकारने त्याच्यावर आता 2 वर्ष झाली, या सरकारला काही कारवाई केलेली नाही. प्रोबेस कंपनीचा स्फोट इतका भयंकर होता की आसपासच्या 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात प्रचंड नुकसान झालं. ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं, पण अद्याप सरकारनं यातला 1 रुपयाही दिलेला नाहीये. 7 कोटीपेक्षा ती पंचनामा करून सरकारनीच काढली, महसूल विभागाने, तहसीलदारनी, आणि तो पंचनामा करून आम्हाला पैसे मिळणार म्हणून आम्हाला आश्वासन दिलं. हे पंचनामे केल्यानंतर पण आम्ही परत RTI करायला लागलो, तहसीलदारला भेटायला लागलो. तहसीलदार म्हणायचे की आम्ही तो वरती पाठवलाय कलेक्टरला, कलेक्टर म्हणायचे आम्ही तो मंत्रालयात पाठवलाय. काही शेवटी मिळाले नाहीत. आज 8 वर्ष झाली, एक छदामी आम्हाला मिळालेलं नाही. प्रोबेस कंपनीची केस न्यायालयात अजूनही सुरू आहे, पण उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालातल्या उपाययोजना अजूनही झालेल्या नाहीयेत. प्रोबेसमुळे देखील हेच झालं होतं. अहवाल तयार झाला, अहवालामध्ये नमूद करण्यात आलं की काय करायला हवं,
डोंबिवलीमध्ये की जेणेकरून असे विस्फोट जर पुन्हा झाले तर ते रोखता येतील, पण अहवालामध्ये ज्या उपाययोजना सांगितल्या होत्या त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. त्यामुळे देखील आता पुन्हा विस्फोट झाला, ज्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो पुन्हा एकदा जखमी झाले आहेत. आता सरकार मागचा अहवाल सोडून नवीन अहवाल तयार करेल. नवीन अहवालामध्ये नवीन तज्ज्ञ असतील, नवीन तज्ज्ञांच्या नवीन उपाययोजना असतील, पण त्यात तरी सरकार अंमलबजावणी करायला धजावणार का, पुढे येणार का, हा प्रश्न आहे, जेणेकरून असे अपघात पुन्हा होणार नाहीत. कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.